कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चला करा सुरुवात। हा ताट सगळं संपवायचंय, हा मगच मोदक मिळणार आहे। चल रे, सुरू कर, चल। आओ काय हो, ते काय नवीन सुरू केलं तुम्ही? हा काय नाही, भरल्या ताटावर असं डोळ्यात पाणी काढता हो। अरे मला ना कळतच नाही तुमचं। सण नाही, वार नाही, दिवस नाही, रात्र नाही, झाले बसले जेवणाला की डोळ्यातून पाणी काढताय। गणपती बाप्पा आलेत ना, प्रसादाचं जेवण जेवताय, छान हसऱ्या चेहऱ्याने, प्रसन्न चेहऱ्याने खा नाही, सतत डोळ्यात पाणी काढतायत नुसते। कालिंदी, लीलाची खूप आठवण येते ग मला। माझ्या लीलाला ना मोदक खूप आवडायचे। हो ना बाबा, तुम्हाला आठवते का प्रत्येक वर्षी ना आम्ही कोण सगळ्यात जास्ती मोदक खाते ह्याची स्पर्धा लावायचो। मला मागच्या वर्षी वाटलंच नव्हतं की ह्या वर्षी तो चान्सच मिळणार नाही। अगं बाई, हो का? आता तुझ्या डोळ्यात येणार आहे का पाणी? बरं बरं, घे घे घे। नाही, बापा बरोबर तू पण रडून घे। बटर काय तुला पण येत असेल ना रे तुझ्या लीलाताईची आठवण? हो, लाज वाटते मेल्या, रड मग, रड 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 रडा, तिघही रडा, बादली आणते, हा बादली भर रडत राहा। तुम्हाला तिघांना मोदक बघून, सणवार बघून आठवण येते तिची, पण तिला आहे घरच्यांची काही आठवण आहे पण नाही। कालिंदी, तिला आठवण येणार नाही असं होऊ शकतं का? अगं सासरचा तिचा पहिला गणपती आहे। तेजे आणि माझ्या लीलानं एकत्र येऊन गणपतीची मूर्ती घडवली, सगळं हौसेने करते ती। राहिला असेल करायचं फोन। जेवण झालं ना मी फोन करणार आहे तिला। मी पण बोले। कशाला? काही गरज नाही फोन करताय, सतत तुम्हीच फोन करत असता। तिला आहे आठवण, एकदा तरी केलाय तिने स्वतःहून फोन? मला वाटलं होतं छान नवीन श्रीमंत घरात पहिला गणेश उत्सव साजरा करते मुलगी, आठवणीने फोन करेल की आई ये ग, ये माझ्या घरी गणपतीला। गेले असते ना मी पण छान लग्नातला शालू नेसला असता मी, चार हौसेने दागिने तिच्याकडूनच मागून घातले असते, नट्टापट्टा केला असता, ती छान दिसले असते। पण नाही नाही, ऐक आठवण मुलीला ती करते तिथे मजेत गणेश उत्सव साजरे, आम्ही इथे आहोत सगळं सेकंड हँड करत। बघा तो बघा, लाईट लाईट तो बघा, सांगितलं होतं नवीन लाईट आणा, पण नाही, सेकंड हँड नुसतं। जेवा आता। हा लीला, अगं काय चाललंय? बाहेर घेऊन जा। काय लीला, आईला त्रास होतो, वेळेत मी विजवलं नसतं तर काय झालं असतं कळतंय तुला? इजिप्त, ते धूप नव्हतं, साप गोळ्या होत्या। मोठं हेली साप गोळ्या। मी सांगते, एक प्रकारचा फटाका असतो, आम्ही लहानपणी खूप पेटवायचो। म्हणजे काय ना, त्या गोळ्यांना पेटवलं ना की त्या सापासारख्या अशा भसाभस बाहेर येतात, म्हणून साप गोळ्या त्या होत्या त्या। पण ते आता का पेटवलंयस तू? इजी, मला धूपच पेटवायचं होतं, साप गोळ्या काय घरात पेटवतात का? मला काय माहिती त्या बरणीत काय ते मी पेटवलं। नॉनसेन्स इज दिस लीला, तुला धूप काय असतं ते साधं कळत नाही, त्या डब्यात काय होतं तुला कळलं नाही का? मला काय माहिती तुमच्या घरातलं धूप कसं दिसतं, ते डबीत जे होतं ते पेटवलं मी। आणि बघा, तुमच्यासारख्या लोकांच्या घरांमध्ये ना, मला काय माहिती धूप कसा दिसतो, मला वाटलं तेच आहे। धूप धूप सारखंच दिसतं, पण आमच्यासारख्या मिडल क्लास घरांमध्ये का ग जरा अर्धवट असल्यासारखी का गोष्टी करत असतेस कायम? बस झालंय।
बाप्पा प्लीज या मुलीला थोडी अक्कल द्या. अभिराम जेवायचंय बाळा. इतके काय चिडले तेजे? आता काय रूम मध्ये येणारच नाहीयेत का? अंतराताई, तुम्ही पण एकदम अशाच होता का? परफेक्ट. हे जे खूप प्रेम करत असतील ना तुमच्यावर. असतील काय, अजूनही करतात. त्यांना मात्र मीच फक्त आवडत नाही. ते म्हणजे तशी काळजी घेतात माझी. पण मी तुम्हाला खरं सांगू, मी इतकी वाईट नाही हो. आणि आज जे काही झालं ना, त्यात खरंच माझी काहीच चूक नव्हती. नेहमी मला चाइल्डिश म्हणत असताना पण आता तुम्ही का लहान मुलासारखे रुसून बसलात? मी तुमची बायको म्हणून शोभते तरी का? Made for each other. Cute couple. हे सगळं काय? म्हणजे यशने आरतीतला आमच्या दोघांचा फोटो अपलोड केलाय, ते बघून लोक कमेंट करतायत. परफेक्ट जोडी, हे आवडते लोकांना. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.